नमस्कार मित्रो, मी आता आवळा प्लॉटमध्ये आहे. ह्या वर्षी मी इथे नसल्यामुळे आजारपणामुळे आवळ्याचं थोडं नियोजन पाण्याचं हुकलेलं आहे. जवळपास 15 दिवस 20 दिवसाचं गॅप पडलेलं आहे. दरवर्षी पाणी याला आपण 10 एप्रिलला देत असतो, परंतु यावर्षी काही 10 एप्रिलला पाणी देता आलं नाही. एक मे उजाडलेला आहे, परंतु पाणी आल्यानंतर मी आल्यानंतर लगेच कारवाई केलेली आहे. पाण्याचे तिसरं पाणी काय करा, ठिबक नसेल मध्यभागी दांड पाडा. झाडं मोठी असतील, कॅनॉपी खूप मोठी असते, मुळा खूप एकमेकात मिसळलेले आहेत अंडे घेणार. त्यासाठी दांड पाडून दांड्यानं जरी करता 4 दिवसाले किंवा 5 दिवसाले पाणी देत चालतं आहे. उशीर झालेला आहे, पण शेटिंग पाणी दिल्यामुळं कंप्लीट ओपन झालेले आहे. इकडे बघतो, हे बघा शेटिंग अतिशय सुंदर ओपन झालेली आहे. हे बघा अतिशय छान. एवढंच की आता हा आवळा आपल्याला ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये येण्याऐवजी एक 20 ऑगस्टला म्हणजे आपलं एक थोडा रेटमध्ये थोडाफार फरक पडेल. आणि त्याला खतं वगैरे आता द्यायचं नाही. टेम्परेचर 41-42 आहे, अपटेक होणार नाही. जेव्हा 1-2 पाऊस पडेल तेव्हा खताचं नियोजन करू. त्याला एक फवारणी घेतलेली आहे मध्ये पाणी दिल्यानंतर. फवारणी दिले नसेल तर फवारणी काही घेऊ नका, त्याचं स्कॉर्चिंग होण्याची भीती आहे. त्याला साप पावडर घेतलेला आहे 2 ग्रॅमनं आणि मार्शल घेतलेलं आहे 1 मिलीनं. असं एक स्प्रे घेतलेला आहे. जर पाणी देऊन 2 पाणी दिले असतील तरच फवारणीचं नियोजन करा, नसता पाऊस पडू द्या, काही घाबरायचं कारण नाही. ह्याच्या पुढं आवळ्याचं वेळच्या वेळी म्हणजे प्रत्येक पिकाचं जे आपल्याकडे पिकं आहेत आता स्टँडिंगमध्ये जे प्रॅक्टिकल चालू आहे, जे करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपला फायदा होणार आहे, अशी प्रॅक्टिकल तुम्हाला सगळे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे 2 महिन्याची मी कसर तुम्हाला काढून दिल्याशिवाय कसाच राहणार नाही. त्यासाठी व्हिडिओ बघत चला, कारवाई करा, निश्चित फायदा होईल. नमस्कार.